Hello students, welcome to all of you. I am Miss Seema Landge and today's lecture we are going to study risk management. या अगोदर आपण रिस्क मॅनेजमेंटचं क्लासिफिकेशन बघितलं आहे. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे जोखीम व्यवस्थापन, त्याचं आपण वर्गीकरण या अगोदर बघितलं आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जोखीमचं व्यवस्थापन, एखादी जोखीम जर आली तर त्याचं व्यवस्थापन असं आपण कशा पद्धतीने करू शकतो. तुमचा पेपर पहिला असेल ॲडव्हान्स डिप्लोमा इन इन्शुरन्स रिस्क मॅनेजमेंटचा, रिस्क मॅनेजमेंट. ओके, सो काय सांगितलं यामध्ये तुम्हाला, कठोर आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन तंत्राद्वारे आमच्या जोखीम व्यवस्थापन आधारभूत आहे. म्हणजे काय सांगितलंय, कठोर आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन असणं जोखीम व्यवस्थापनामध्ये आवश्यक आहे. त्याचबरोबर जोखीम व्यवस्थापन आपण रिस्क मॅनेजमेंट आपण कशा पद्धतीने करू शकतो, तर तुम्हाला पाच पॉईंटच्या आधारे आपण जोखीम व्यवस्थापन करू शकतो. सो पहिला पॉईंट असेल रिस्क आयडेंटिफिकेशन, सेकंड पॉईंट रिस्क इव्हॅल्युएशन, थर्ड पॉईंट रिस्क अवॉइडन्स, अँड फोर्थ इम्प्लिमेंटेशन, अँड 5 रिव्ह्यू अँड रिझल्ट. म्हणजेच सर्वात अगोदर आपल्याला जोखीम ओळखता आली पाहिजे. जोखीम ओळखणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्या जोखमीचं मूल्यमापन करता आलं पाहिजे. त्यानंतर ती जोखीम आपल्याला कशा पद्धतीने टाळता येईल याचा विचार बिझनेसमध्ये केला पाहिजे. त्यानंतर जर जोखीम आलीच तर त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करता येईल याचा विचार इथं केला पाहिजे. आणि जोखीमची अंमलबजावणी केल्यानंतर जो काही रिझल्ट किंवा रिव्ह्यू निघणार आहे याचा आढावा इथं घेतला पाहिजे. जोखीम व्यवस्थापन ही जोखीम ओळखणे, त्याचे विश्लेषण करणे आणि निर्णय घेणे यात समाविष्ट असलेल्या प्रक्रिया आहेत. बघा, ज्यात सकारात्मकता, पॉझिटिव्हनेस किंवा पॉझिटिव्हिटी जास्तीत जास्त आपल्याला करावी लागत असते. आणि जोखीम जिथं घटणार आहे किंवा जोखीम घटनेच्या नकारात्मक परिणामास कमी करणं गरजेचं आहे. जोखीम व्यवस्थापनामध्ये प्रामुख्यानं पुढील गोष्टींचा समावेश होतो किंवा प्रक्रियांचा समावेश होतो. त्यामध्ये पहिली जोखीम व्यवस्थापन नियोजन. यामध्ये प्रकल्पासाठी जो काही तुमचा बिझनेस असेल त्याच्या प्रकल्पासाठी दृष्टिकोन आणि जोखीम व्यवस्थापन उपक्रमांची योजना निवडणे. त्यानंतर जोखीम ओळखणे. त्यामध्ये जर बिझनेसवरती परिणाम करणारे कोणते घटक असतील किंवा धोके जर येणार असतील तर ते ओळखण्याची दूरदृष्टी हे बिझनेसमनकडे असणे आवश्यक आहे. व्यावसायिकाकडे असणं, दूरदृष्टी असणं आवश्यक आहे की जेणेकरून तो फ्युचरमधील प्रोव्हिजन करू शकेल. त्यानंतर जोखमीचं मूल्यमापन करणं किंवा मूल्यांकन. यामध्ये जोखमीचे जी काही जोखीम येणार आहे त्या जोखमीचं गुणात्मक विश्लेषण आणि त्याच्या घटनेची परिस्थिती कशा पद्धतीची आहे आणि त्या दोन्हीचा आपल्या व्यवसायावरती कशा पद्धतीने परिणाम होतो ते निश्चित करण्यासाठी जोखमीचं मूल्यमापन करणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर परिमाणात्मक मूल्यांकन. यामध्ये प्रकल्पावरील जोखमीच्या प्रकल्पावरील म्हणजे बिझनेसवरील जी काही जोखीम येणार आहे त्याचं जे काही परिणाम असणार आहेत त्या परिणामांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. त्या जोखमीमुळं आपल्या बिझनेसच्या, आपल्या व्यवसायाच्या यशावरती परिणाम होतो का, परिणाम जर झाला तर किती प्रमाणात परिणाम होतो, किती प्रमाणात सकारात्मक परिणाम होईल आणि किती प्रमाणामध्ये नकारात्मक परिणाम होईल याचं विश्लेषण करणं इथं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर
जोखीम प्रतिसादाचे नियोजन करणे. यामध्ये जोखीम घटनेच्या नकारात्मक परिणामास कमी करण्यासाठी आणि संभाव्य फायद्यांचा वापर करण्यासाठी कार्यपद्धती आणि पद्धती परिभाषित करणं गरजेचं आहे. जोखमीचे निरीक्षण व नियंत्रण. यामध्ये जोखमींचे निरीक्षण करणे, उर्वरित जोखीम ओळखणे, प्रकल्प जोखीम व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणी करणे, तसेच जोखीम कमी करण्यासाठी ज्या काही कृती केल्या जातील त्या कृतीचं मूल्यमापन करणंही तितक्या प्रमाणात गरजेचं असतं. कारण काहीतरी प्रमाणामध्ये जोखीम कमी करण्यासाठी व्यावसायिकानं, बिझनेसमननी प्रयत्न इथं करणं गरजेचं आहे, जे की आपल्याला सांगितलं यामध्ये. जोखीम व्यवस्थापन पद्धती. यामध्ये विविध बाह्य आणि अंतर्गत जोखीम घटकांचा क्रियांच्या अटींमध्ये जोखीम कमी करण्याच्या विविध पद्धती इथं वापरल्या जाऊ शकतात, ज्यामुळे व्यवसायाच्या काही बाबींवरती परिणाम होऊ शकतो. त्यामध्ये जोखीम व्यवस्थापनाच्या पद्धती तुम्हाला सांगितल्यात. जोखीम टाळण्याची तंत्रे, जोखीम स्थानिकीकरण पद्धती, जोखीम विविधता पद्धती, जोखीम भरपाई पद्धती. जोखमीचे प्रकार तुम्हाला काय सांगितले गेले, त्यामध्ये टेक्नोजेनिक जोखीम असेल, हे मानवी आर्थिक क्रियाकलापाशी संबंधित जोखीम आहे. उदाहरणार्थ पर्यावरण असेल किंवा पर्यावरणामध्ये होत असणारं वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण असेल, ओके, जे निसर्ग निर्मित असेल. त्यानंतर दुसरी जोखीम असेल ती म्हणजे नैसर्गिक जोखीम. यामध्ये हे धोके आहेत जे मानवी क्रियाकल्पनावर अवलंबून नाहीत, जेणेकरून भूकंप, म्हणजे आपण डिझास्टर हा एक पॉईंट बघितला होता. डिझास्टर या पॉईंटमध्ये काही डिझास्टर होते जे की नैसर्गिक होते, म्हणजे काही आपत्ती होत्या नैसर्गिक होत्या आणि काही होत्या त्या मॅनमेड होत्या, म्हणजे मानवनिर्मित होत्या. त्याच पद्धतीनं जोखीममध्ये सुद्धा येईल. देन मिश्र जोखीममध्ये ही जोखीम अशी आहे की जी नैसर्गिक घटना आहे परंतु मानवाशी आर्थिक संबंधित आहे. उदाहरणार्थ बांधकाम कामाशी संबंधित भूस्खलन असेल, ओके, लक्षात घ्या. नैसर्गिक आहे परंतु मानवाशीही संबंधित आहे, म्हणजे दोन्हीशी संबंधित असणारी मिश्र जोखीम. त्यानंतर राजकीय जोखीममध्ये हे राज्यातील राजकीय परिस्थितीत प्रतिकूल बदल किंवा स्थानिक होणाऱ्या अधिक कृतीमुळे थेट नुकसान किंवा तोटा किंवा नफा कमी होण्याचे जोखीम आहे त्यामध्ये. त्यानंतर सामाजिक जोखीम. यामध्ये सामाजिक संकटाशी संबंधित जोखीम आहे. त्यानंतर पर्यावरणीय जोखीम. यामध्ये हे पर्यावरणाचे नुकसान होण्याच्या नागरी उत्तरदायित्वाच्या संभाव्यतेसह तसेच तृतीय पक्षाचे जीवन आणि आरोग्याशी संबंधित जोखीम आहे. त्यानंतर व्यावसायिक जोखीम. यामध्ये हे कोणत्याही व्यावसायिक उत्पादन आणि आर्थिक क्रियाकलापांशी उद्भवणारी त्याचबरोबर आर्थिक नुकसानीचे जोखीम यामध्ये असते जास्तीत जास्त. व्यावसायिक जोखमीचे वित्तीय जोखीम आर्थिक व्यवहारांच्या अंमलबजावणीशी संबंधित असते, वित्तीय जोखीम. त्याचबरोबर आणि उत्पादन जोखीम जी की कार्यसेवा यांच्याशी संबंधित असते, ओके. कोणत्याही प्रकारच्या उत्पादनात उपक्रमांच्या अंमलबजावणीसह यांचा समावेश हा होत असतो. यामध्ये माहिती सुरक्षा जोखीम हे जास्तीत जास्त समाविष्ट असते. बघा, व्यावसायिक जोखीम यामध्ये जास्तीत जास्त आर्थिक व्यवहाराशी संबंधित असणारी जोखीम आणि उत्पादनाशी संबंधित असणारी जोखीम जास्तीत जास्त प्रमाणात समाविष्ट होत असते. त्यानंतर व्यावसायिक जोखीममध्ये हे व्यावसायिक कर्तव्य, व्यावसायिक सुरक्षा, व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा इत्यादीच्या कार्यक्षमतेशी संबंधित असणारी जोखीम असते. व्यावसायिक जोखीम ह्यामध्ये व्यवसायाशी असणारी कर्तव्य, व्यवसायाचे
असणारी सुरक्षा, त्याचं आरोग्य याच्याशी संबंधित असते. त्यानंतर भविष्यवाणीमध्ये केलेली जोखीम. यामध्ये काय सांगितलं आहे, यामध्ये जोखमीची अशी उदाहरणं आहेत की अर्थव्यवस्थेच्या चक्रीय विकासाशी, आर्थिक बाजारांच्या संयोगाच्या टप्प्यात होणारा बदल असेल, स्पर्धेचा भविष्यवाणी करणे इत्यादी असेल. त्यानंतर जोखमीची भविष्यवाणी ही सापेक्ष आहे, कारण 100% निकालासह अंदाज करणं ही जोखीम श्रेणीतून विचारात घेतलेली घटना वगळते, लक्षात घ्या. परत महागाईचा धोका असेल, व्याजदराचा धोका असेल इत्यादी असे काही प्रकार आहेत. त्याचबरोबर आणखीन एक प्रकार म्हणजे अप्रत्याशित जोखीम. यामध्ये हे प्रकटीकरणाच्या पूर्ण अप्रत्याशिततेद्वारे दर्शवलेली जोखीम आहे. उदाहरणार्थ सक्तीची जोखीम, म्हणजेच टॅक्स वगैरे लावला जातो तो. यामध्ये बघा जोखीम व्यवस्थापन. यामध्ये जोखीम व्यवस्थापन प्रणालीची तत्त्वे तुम्हाला काय सांगितलेत. यामध्ये धोकादायक आणि समस्या परिस्थिती व्यवस्थापित करण्यासाठी सिस्टम बनवणे हे काही तत्वावर आधारित आहे. काय सांगितले, धोकादायक आणि समस्या परिस्थितीत व्यवस्थापित करण्यासाठी सिस्टम बनवणे हे काही तत्वावर आधारित आहे. यामध्ये व्यापकता, प्रकार आणि क्रियाकलापांच्या दिशानिर्देशानुसार धमक्या ओळखण्यासाठी आणि मूल्यांकन करण्यासाठी एंटरप्राइझच्या सर्व विभागांचा सुसंवाद प्रदान करते. बघा, त्यानंतर दुसरं तत्व तुम्हाला सांगितलं आहे, सातत्य. बदलत्या परिस्थिती आणि संस्थेच्या कार्यरत परिस्थितीच्या संदर्भात सतत देखरेख आणि जोखमीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वपूर्ण आहे. विकासाचे नियंत्रण आणि विश्लेषण आवश्यक आहे, त्या संदर्भात नवीन प्रकारच्या धोक्यांचा उदय. त्यानंतर थर्ड आहे तत्व, प्रिन्सिपल म्हणू शकता तुम्ही, एकत्रीकरण. इंटिग्रल जोखीम मूल्यांकन संभाव्य जोखमींच्या पूर्ण संचाच्या व्यावसायिक क्रियाकलापावर होणाऱ्या इम्पॅक्ट जे असतील परिणामांचे त्याच्या आंतरसंबंधास संतुलन मूल्यांकन प्रदान करणे हे एक तत्व आहे. त्यानंतर एंटरप्राइझ जोखीम व्यवस्थापन. बघा, यामध्ये विशिष्ट दिशानिर्देश आणि समस्यांचे निराकरण करण्याचे मार्ग निश्चित करून एंटरप्राइझने खालील अटींचे पालन करणे गरजेचे आहे आणि ते केले पाहिजे. जोखीम व्यवस्थापन संस्थेने स्वीकारलेल्या कॉर्पोरेट धोरणाशी सुसंगत असले पाहिजे. बघा, जोखीम व्यवस्थापन संस्थेने स्वीकारलेल्या कॉर्पोरेट धोरणाशी सुसंगत असणं गरजेचं आहे. त्यानंतर समस्येचे निराकरण करण्यासाठी इक्विटी भांडवलाच्या मर्यादेपेक्षा जास्तीत जास्त क्रिया धोकादायक आहेत. त्यानंतर थोड्याशा संशयास्पद फायद्यासाठी जास्त धोक्यात आणणे मूर्खपणाचे आहे. त्यानंतर समस्यांच्या संभाव्य परिणामांचा अंदाज लावण्यासाठी काळजीपूर्वक विश्लेषण करणे आवश्यक आहे. त्यानंतर विश्वासार्ह माहितीच्या आधारे आणि एंटरप्राइझच्या आर्थिक कार्याच्या अंतिम निर्देशकांवर नकारात्मक प्रभाव न ठेवता अवलंबलेला पर्याय आर्थिकदृष्ट्या न्याय्य असणे अतिशय आवश्यक आहे. जे निर्णय घेतले जातात ते क्षेत्राचे उद्दिष्टक निर्देशक ज्या क्षेत्रामध्ये कार्य केले जातात त्या विचारात घेतल्या पाहिजेत. सो या पद्धतीनं एंटरप्राइझ जोखीम व्यवस्थापन, त्यानंतर जोखीम व्यवस्थापन प्रणालीची तत्व आपण बघितलीत आणि वेगवेगळे प्रकार जे की शॉर्टमध्ये बघितलेत. या अगोदर आपण एक रिस्क मॅनेजमेंटवरती एक लेक्चर घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण बऱ्यापैकी रिस्क मॅनेजमेंट डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. जे 5 प्रोसेस असतील, जे 5 पद्धतीनं आपण रिस्क मॅनेजमेंट करू शकतो त्या 5 टाईप्स तुम्हाला तिथं सांगितल्यात, 5 पद्धती तुम्हाला, टेक्निक्स तुम्हाला तिथं सांगितल्यात, एक्सप्लेन केल्यात. त्याचबरोबर आपण तिथं क्लासिफिकेशनसुद्धा केले. ओके.
बघा, जोखीम व्यवस्थापनाच्या पद्धती तुम्हाला सांगितल्यात. यामध्ये विविध बाह्य व अंतर्गत जोखीम घटकांच्या क्रियांच्या अटींमध्ये जोखीम कमी करण्याच्या विविध पद्धती वापरल्या जातात. त्यामध्ये पहिली पद्धत आहे जोखीम टाळण्याचे तंत्र, त्यानंतर जोखीम स्थानिकीकरण पद्धती, त्यानंतर जोखीम विविधता पद्धती, त्यानंतर जोखीम भरपाई पद्धती. जोखीम रोखण्याच्या पद्धती म्हणून सुद्धा या पद्धतींचा वापर हा केला जातो, विचार केला जातो. जोखीम रोखण्याच्या पद्धती म्हणून सुद्धा जोखीम रोखणं अतिशय महत्त्वाचं आहे एखाद्या व्यवसायामध्ये. आता आपण इन्शुरन्स बघत आहोत. काय बघतो? इन्शुरन्स म्हणजेच विमा. विम्यामध्ये जे काही बिझनेस येतात त्या बिझनेसमध्ये जोखीम कशा पद्धतीने येते हे आपण इथं बघतोय. आता विम्यामध्ये बिझनेसवरती जोखीम कशा पद्धतीने येते आणि इतर वेळेला बिझनेसमध्ये जोखीम कशा पद्धतीने येते सेमच असणार आहे. ओके, फक्त काय असणार आहे की जर एखाद्या बिझनेसने विम्याचं संरक्षण घेतलं असेल तर त्याला त्याचा फायदा नक्कीच तिथं होणार असतो. जोखीम भरपाईची पद्धती, यामध्ये बघा तुम्हाला काय सांगितलंय. यामध्ये जोखीम रोखण्याच्या पद्धती म्हणून जोखीम व्यवस्थापनाच्या पद्धतीबद्दल अधिक तपशिलावर विचार इथं करता येतो. यामध्ये व्यवसायातील व्यवहारामध्ये जोखीम टाळण्याच्या पद्धती सर्वात सामान्य असतात. काय सांगितलंय? व्यवसायातील व्यवहारामध्ये जोखीम टाळण्याच्या पद्धती सर्वसामान्य असतात आणि त्यांचा उपयोग उद्योजक करतात जे आत्मविश्वासाने कार्य करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यानंतर चोरी पद्धती धोक्यापासून विभागले जाते. चोरी पद्धती धोक्यापासून विभागलेले आहेत. आता काय विभागलेले आहे तर यामध्ये अविश्वसनीय भागीदारांचा नकार म्हणजे केवळ विश्वासार्ह विश्वासू भागीदारांसह काम करण्याचा प्रयत्न करीत भागीदारांचे मंडळ वाढवत नाही. म्हणजेच काय सांगितले की अविश्वसनीय भागीदारांचा जो नकार असणार आहे तो केवळ विश्वासार्ह किंवा विश्वासू भागीदारांसह काम करण्याचा प्रयत्न करीत भागीदारांचे मंडळ वाढवत नाही. भागीदारांचे वर्तुळ वाढवण्याच्या आवश्यकतेशी संबंधित प्रकल्पामध्ये भाग घेण्यास नकार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांकडून नकार, व्यवहार्यतेवर विश्वास किंवा ज्यामुळे शंका उद्भवते. ओके, ह्या ज्या पद्धती असतील. त्याबरोबर धोकादायक प्रकल्पांना नकार देणे म्हणजेच नाविन्यपूर्ण आणि इतर प्रकल्पांना नकार देणे. बघा, एखादा नाविन्यपूर्ण जर प्रकल्प करायचा म्हणलं तर नक्कीच त्याच्यामध्ये धोका असणारे, जोखीम असणारे आणि ही जोखीम स्वीकारण्यासाठी बरेच लोक तयार नसतात. आता सपोज एखाद्या ठिकाणी जर एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे जे कर्मचारी असतील ते वर्षानुवर्ष त्या बिझनेसमध्ये काम करत आहेत. जर परंतु अचानकपणे जर त्यांना सांगितलं की तुम्हाला ट्रान्सफर होऊन दुसऱ्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, दुसऱ्या प्लेसमध्ये, दुसऱ्या ठिकाणी कामासाठी जायचं आहे तर ते काय करतात? नकार देतात पहिला तिथं. कारण त्यांना त्या बिझनेस ऑर्गनायझेशनची सवय झालेली असते तिथं काम करण्याची, त्या एन्व्हायरमेंटची त्यांना सवय झालेली असते तर ते काय करतात? तिथं नकार देतात. त्याचबरोबर जर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील कर्मचाऱ्यांना किंवा एम्प्लॉईंना जर त्या कामाची सवय लागलेली असेल आणि जर एखादं नवीन काम जर त्या बिझनेसमध्ये समाविष्ट करायचं म्हटलं तर एम्प्लॉई काय करतात? सर्वात अगोदर त्याला नकार देत असतात. ओके, त्या धोकादायक प्रकल्पांना नकार देणे म्हणजेच नाविन्यपूर्ण आणि इतर प्रकल्पांना नकार देणे. त्यातील व्यवहार्यता किंवा प्रभावितता संशयास्पद असते. बघा, त्यामध्ये जे व्यवहार होणार आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त संशय हा घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर जोखीम विमा बघा, जोखीम कमी करण्याची मुख्य पद्धत जोखीम विमा. जो काही तुमचा बिझनेस असणार आहे आणि व्यावसायिकाला नक्कीच तिथं दूरदृष्टी असणं आवश्यक आहे. जर दूरदृष्टी म्हणजे जर त्याला दिसत असेल त्याच्या व्यवसायावरती काही जोखीम, काही धोका, तर नक्कीच तो काय करणार आहे? फ्युचर प्रोव्हिजन, भविष्यातील प्रोव्हिजन करून ठेवण्यासाठी तो विमा हा आपल्या बिझनेसचा उतरवणार आहे. त्यामध्ये जोखीम विमा आणि जोखीम कमी करण्याची मुख्य पद्धत संभाव्य नुकसानाचा विमा बघा काय सांगितलं यामध्ये. जोखीम विमा, जोखीम कमी करण्याची मुख्य पद्धत संभाव्य नुकसानाचा विमा केवळ अयशस्वी
निर्णयाविरुद्ध विश्वसनीय संरक्षण म्हणून काम हा करते. परंतु निर्णय घेणाऱ्याची जबाबदारी तिथं वाढत असते. त्यांना विकास आणि निर्णय घेण्यास अधिक गंभीरपणे तिथं निर्णय घेण्यास भाग पाडलं जातं. आणि बघा, बिझनेसमध्ये जो काही व्यक्ती निर्णय घेणारा असतो, ज्याच्यावरती निर्णय घेण्याची जबाबदारी असते, तो व्यक्ती अतिशय गंभीरपणे प्रत्येक निर्णय हा घेण्यास भाग पडत असतो, कारण त्याच्यावरती ती जबाबदारी असते. ओके. आणि नियमित विमा कराराच्या अनुषंगाने संरक्षणात्मक उपाय करा. काय सांगितलंय? नियमित विमा कराराच्या अनुषंगानं बघा, कंटिन्यू जो विमा करार असेल त्यानुसार ते प्रोटेक्शनवरती रेमेडीज, संरक्षणाच्या उपाययोजना तिथं केल्या जातात. आणि हे करणं गरजेचं आहे. हे खरं आहे की नवीन उत्पादने किंवा नवीन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी विमा यंत्रणेचा वापर करणं अवघड असतं. परंतु कारण अशा काही प्रकरणामध्ये विमा कंपन्यांकडे गणना करण्यासाठी पुरेसा डाटा नसतो. बघा, कॅल्क्युलेट करण्यासाठी जो काही विमा कंपन्याकडे डाटा असणं गरजेचं आहे, तो पुरेसा जर डाटा नसेल तर तिथं विमा कंपनी त्याच कॅल्क्युलेट करू शकत नाही. जे काही नवीन टेक्निक्स येतील, जी काही नवीन यंत्रणा राबवली जाईल, ती कॅल्क्युलेट करू शकणार नाही. अशा प्रकारे जी काही गॅरंटर्स असतात, म्हणजे जी काही एखाद्या विमेदाराविषयी गॅरंटी देणारी लोक असतात, ते शोधत असताना विमाप्रमाणेच जोखीम तृतीय पक्षाकडे हस्तांतरित करणं गरजेचं असतं आणि हस्तांतरित करणं होय. गॅरंटरची कार्य विविध असतात. बघा, आता जी व्यक्ती गॅरंटी देत असते ती गॅरंटरची कार्य जी असतील ती वेगवेगळी असतात. यामध्ये विविध फंड असतील, सरकारी संस्था असतील, उपक्रम्स असतील. तर समान म्युच्युअल युटिलिटीच्या तत्वाचं पालन करणं इथं आवश्यक असतं. बघा, समान म्युच्युअल युटिलिटीच्या तत्वाचं पालन करणं इथं आवश्यक असतं. म्हणजेच इच्छित गॅरंटरला एक अनोखी सेवा इथं देणं किंवा संयुक्त प्रकल्प अंमलबजावणीमध्ये रस असू शकतो त्याला तिथं. ओके. त्यानंतर जोखीम स्थानिकीकरण पद्धती. यामध्ये काय सांगितलंय तर जोखीम आणि त्यांच्या घटनेचे जे काही स्रोत स्पष्टपणे ओळखणे. बघा, जोखीम स्थानिकीकरण पद्धती जोखीम आणि त्यांच्या घटनेचे स्रोत हे स्पष्टपणे ओळखणे शक्य झाल्यावर दुर्मिळ प्रकरणामध्ये वापरले जाते. बघा, दुर्मिळ प्रकरणामध्ये जोखीम स्थानिकीकरण पद्धती ही वापरली जाते. आर्थिकदृष्ट्या सर्वात धोकादायक टप्पे किंवा जे काही क्रिया होणार आहेत, क्षेत्र वेगळ्या स्ट्रक्चरल युनिटमध्ये एकत्र आल्यानंतर आपण त्यांना अधिक नियंत्रणीय बनवू शकता आणि जोखीम पातळी आपली कमी करू शकतो. जे काही जोखमीचे स्रोत असतील त्यांना. ओके. याचा समावेश स्थानिकीकरण पद्धतीमध्ये केला जातो. देन जोखीम विविधीकरण पद्धती. यामध्ये एकूण जोखमीच्या वितरणामध्ये आणि त्यामध्ये उपविभागित जोखीम विविधीकरणाच्या पद्धती ह्या असतात. बघा, जे काही एकूण जोखमीचं वितरण असणारे त्यामध्ये जोखमीच्या विविधीकरणाच्या पद्धती असतात. त्याचबरोबर पार्टिसिपेंट्स, प्रकल्प सहभागींमध्ये जे काही व्यवसाय प्रोजेक्ट करणार आहेत आणि व्यवसाय प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व आहेत, सहभागी आहेत, त्या जबाबदारीचं वाटप हे त्यांना सेम इक्वल प्रमाणामध्ये समान जबाबदारीचं वाटप त्यांना तिथं दिलं जात असतं, जे काही सहभागी असतील त्यांना. ओके. त्यानंतर प्रकल्प सहभागींमध्ये काम वितरित करताना. बघा, प्रकल्प सहभागींमध्ये कामाचं वितरण हे करताना प्रत्येक सहभागीच्या क्रियाकलाप किंवा आणि जबाबदारीची क्षेत्राचं स्पष्टपणे वर्णन करणं तिथं आवश्यक आहे. कारण प्रत्येक सहभागीला जर वेगवेगळी जबाबदारी दिली जात असेल तर त्यांच्या जबाबदारीचं इथं स्पष्टपणे वर्णन करणं गरजेचं आहे. तसेच एका सहभागीकडून दुसऱ्याकडे काम आणि जबाबदारी हस्तांतरित करण्याची अट आणि करारांमध्ये कायदेशीररित्या निराकरण करणे आवश्यक आहे. अस्पष्ट जबाबदाऱ्यांसह
कोणतेही टप्पे ऑपरेशन्स किंवा कार्य इथं होऊ शकत नाहीत. बघा, ॲक्टिव्हिटीज म्हणजेच उपक्रमांच्या तंत्रज्ञानाचे प्रकार आणि आर्थिक क्षेत्राचे विविधीकरण म्हणजे प्रदान केलेल्या तंत्रज्ञानाची संख्या वाढवणे. प्रदान केलेल्या तंत्रज्ञानाची संख्या वाढवणे. प्रदान केलेल्या उत्पादनाचा किंवा सेवांचा विस्तार करणे. ग्राहकांच्या विविध सामाजिक गटांवर लक्ष केंद्रित करणे. वेगवेगळ्या उद्योगाच्या क्षेत्रावरती लक्ष केंद्रित करणे. त्याचबरोबर विक्री आणि पुरवठ्याचं विविधीकरण म्हणजेच बाजारामध्ये एका वेळी एकच काम करायचं. त्याचबरोबर जेव्हा एका बाजारपेठेतील नुकसानीची भरपाई इतर बाजारपेठेतील यशामुळे बाजारातील ग्राहकांमध्ये जे काही उत्पादन पुरवठ्याचं वितरण केलं जाणार आहे, प्रत्येक भागातील समभागांच्या समान वितरणासाठी धडपड इथं करता येत असते. कच्चा माल आणि वस्तूच्या खरेदीमध्ये ही विविधता इथं आणली जाते. बघा, कच्चा माल जो असणार आहे, कच्च्या मालावरती प्रोसेस होऊन आपण काय करणार आहे, नवीन उत्पादन करणार आहे. आपल्या बिझनेसमध्ये नवीन माल तयार करणार आहे. आपण कच्च्या मालावरती प्रक्रिया करून आपण काय करणार आहे, नवीन मालाचं उत्पादन घेणार आहे. मग कच्चा माल आणि जी काही वस्तू ग्राहक खरेदी करणार आहे, ग्राहक वस्तू खरेदी करणार आहे म्हटल्यानंतर तो कच्चा माल खरेदी करणार आहे का, तर नाही. कच्च्या मालापासून जी काही प्रोडक्ट आपण बनवलेलं आहे ते प्रोडक्ट कस्टमर काय करणार आहे, परचेस करणार आहे तिथं. ओके, त्यामुळे रॉ मटेरियल जे असेल आणि फिनिश्ड गुड्स जे असतील किंवा कच्चा माल तुमचा आणि जी तयार झालेली शेवटची वस्तू, अंतिम वस्तू असेल, या दोन्हीमध्ये विविधता इथं आणली जाते. ज्यामध्ये बाजारात पुरवठादाराशी संवाद साधला जातो की त्यामुळे आम्हाला त्याच्या वातावरणावरील एंटरप्राइजची अवलंबित्व कमकुवत करण्याची परवानगी तिथं मिळत असते. विविध कारणांमुळे पुरवठा हा खंडित जर झाला तर बघा, विविध कारण येऊ शकतात की त्या कारणामुळे आपला पुरवठा हा कस्टमरला, ग्राहकांना देणं हा काय होतो, खंडित होतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर ट्रान्सपोर्ट किंवा ट्रॅव्हलिंग, जर तुमची वाहतूक, जर तुमच्या वस्तू ह्या फॅक्टरीमधून बाजारपेठेमध्ये योग्य वेळेपर्यंत त्याला डिमांड आहे, मागणी आहे, तोपर्यंत जर बाजारपेठेमध्ये पोहोचल्या नाहीत आणि जर ग्राहकांनी त्या प्रोडक्टऐवजी दुसरी वस्तू घेण्याचं जर ठरवलं आणि घेतली, तर नक्कीच तिथं काय होणार आहे, तुमचा उत्पादनाचा, तुमच्या वस्तूंचा पुरवठा जो केला जाणार आहे तो तिथं खंडित होणार आहे. ओके, त्याचबरोबर कालांतराने जोखमीचं वितरण कामाच्या टप्प्यानुसार करणं. प्रकल्पाची अंमलबजावणी दरम्यान वेळोवेळी जोखीम वितरण करणं. प्रकल्पाची अंमलबजावणी करत असताना वेळोवेळी जोखीम ज्या असणार आहेत त्याचं वितरण करायचं, त्याची नोंद करणं तितकंच आवश्यक असतं. हे प्रकल्पाच्या अवस्थेचं निरीक्षण, त्याचबरोबर नियंत्रण योग्यता सुधारवण्यासाठी आवश्यक असतं. ओके, जोखीम भरपाईच्या पद्धती धोका टाळण्यासाठी यंत्रणा निर्मितीशी संबंधित. आता यामध्ये बघा काय सांगितलंय, जोखीम भरपाई पद्धती अधिक वेळ घेते. जोखीम भरपाईची पद्धती जी असणार आहे ती काय करते, अधिक वेळ आपला घेत असते. त्याचबरोबर त्याच्या प्रभावी वापरासाठी विस्तृत प्राथमिक विश्लेषणात्मक कार्य आवश्यक असते इथं. त्याचबरोबर जे काही रिस्क असणार आहे, धोक्यांच्या भरपाईची एक पद्धत म्हणून क्रियाकलापांचे रणनीतिक नियोजन सकारात्मक परिणाम देते. जर बघा, ज्या काही क्रिया असणार आहेत त्याचं नियोजन तुमचं जर व्यवस्थित असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सकारात्मक परिणाम त्याचे दिसणार आहेत. जर एखाद्या धोरणाचा विकास एंटरप्राइजच्या सर्व भागात व्यापला, बघा, जर एखाद्या धोरणाचा विकास हा एंटरप्राइजच्या सर्व भागात व्यापला तर धोरणात्मक नियोजन आणि काम करण्याचे जे टप्पे असतील त्या टप्प्यामध्ये आपल्याला काय होतं, विविधता दिसून येते. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अडथळ्यांचा देखाव्याचा अंदाज. बघा, आपण जो प्रकल्प अंमलबजावणी करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला जे अडथळे येणार आहेत ते अडथळ्यांचा अंदाज इथं लावायला आपल्याला
सोपं जातं, अंदाज लावणं इथं शक्य होतं. जोखमीचे स्रोत जर अगोदरच ओळखले जावेत आणि ओळखले जात असतील तर नुकसान भरपाईच्या उपाययोजनेचा विकास इथं केला जाईल. ओके, काय सांगितले? जोखमीचे स्रोत बघा, जे असे स्रोत आहेत की त्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये जोखीम येऊ शकते, जर ते बिझनेसमननी व्यावसायिकांनी अगोदरच जर ओळखले तर तिथं नक्कीच जी काही नुकसान भरपाई जोखीम आल्यानंतर होणार आहे त्याचा तिथं अंदाज लावून त्याच्यासाठी उपाययोजना बिझनेसमन करू शकतो. सो या पद्धतीनं आपण जोखमीचं व्यवस्थापन, त्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स बघितलेत. या अगोदर एक लेक्चर आपण बघितले, त्यामध्ये आपण रिस्क मॅनेजमेंटचं क्लासिफिकेशन केले आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जोखीम व्यवस्थापनाबद्दल माहिती बघितली. त्याचबरोबर कशा पद्धतीनं जोखीम व्यवस्थापन केली जाऊ शकते ते आपण पाहिले. त्याबरोबर जोखमीचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेत, धोक्याच्या प्रकारानुसार ते वेगवेगळे जोखमीचे प्रकार होते ते आपण पाहिलेत. त्याबरोबर आपण जोखीम व्यवस्थापन प्रणालीची तत्वे सुद्धा इथं अभ्यासलेली आहेत. त्याचबरोबर एंटरप्राइज जोखीम व्यवस्थापन हे कशा पद्धतीने असू शकतं तेही आपण इथं अभ्यासलेलं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टाईम मॅनेजमेंट किंवा वेगळा कोणता पॉईंट जो असेल तो अभ्यासूयात. थँक्यू.